In the last 10 years, 152 leaks have taken place and 0 convictions. 0. मैं पूछना चाहूंगा विपक्ष के नेता से, राहुल गांधी से, कि आप सिलेक्टिव क्यों हैं? एक तर जे काम शिक्षण मंत्र्यांचं आहे ते करतायत आरोग्य मंत्री, आणि त्यातही कुणाच्या काळात पेपर फुटी झाली, तिथे भाजपची सत्ता होती की काँग्रेसची सत्ता होती, याविषयी लोकांना बोलायला लावून नवा गेम सुरू करायचा आहे. प्रॉब्लम मेरी बड़ी है भाई, मेरी बड़ी है. दुसरीकडे भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणतात कुछ भी, ये कोई प्रॉब्लम थोड़ी ना होती है भाई. हो, ते असं म्हणतात की आम्हाला काही व्हिडिओ वगैरे बघायचे नाहीयेत, आमचा वेळ वाया घालवू नका. हा, पण तेच सन्माननीय चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत यांनी वकिलांच्या बॅच समोर काय म्हटलं माहितीये का, की खरा जो सन्मान असतो तो सोशल मीडियावर मिळणाऱ्या लाईक्स मधून नसतो, खरा सन्मान कोर्टात केलेल्या कामातनं मिळतो. अगदी बरोबर आहे. पण मग कोर्टासमोर जे एव्हिडन्स म्हणून येऊ शकतात असे जे आंदोलकांना मारल्याचे व्हिडिओज आहेत तेच बघायचं नाहीत असं ठरवलं तर न्यायाचा सन्मान नेमका कुठे राहणार आहे, कोर्टात की भाषणात, हा प्रश्नच आहे ना. खरं तर सर, तुम्ही ते व्हिडिओज बघा. तुम्ही दिल्ली एडीसीपीनं एका मुलीला नो रिझन कान फटवल्याचा व्हिडिओ बघा. तुम्ही रडणाऱ्या मुलांचा व्हिडिओ बघा. मारा मेरे को, मेरे मारा और फोन हाथ तो तोड़ बहुत तेज लगा है. कहाँ पढ़ाई करते हो बेटा आप? मैंने अभी 12th पास किया है. तुम्ही भीती मेलेल्या विद्यार्थ्यांचे व्हिडिओ बघा. लड़की है ये आंदोलन करते हुए नजर आ रही है. तुम्ही सिव्हिल ड्रेसमध्ये कानात डूल घालून विद्यार्थ्यांना तुडवणाऱ्या सोकॉल्ड पोलिसांचे व्हिडिओ बघा. तुम्ही एका 10 वर्षाच्या लहान मुलालाही मारल्याचे व्हिडिओ बघा. आणि तुम्ही स्वतःचाही एक व्हिडिओ बघा स्वीडन मधला, रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचं राज्य या विषयावर बोलतानाचा, जिथे तुम्हीच म्हटला होतात की धर्म म्हणजे केवळ पूजा अर्चा नाही, तर सत्य, नैतिकता आणि न्यायाला सर्वोच्च स्थान देणारी व्यवस्था आहे. आणि जर यात विरोधाभास नाही वाटला तर विद्यार्थ्यांना नक्की पुन्हा एकदा सांगा, वी आर नॉट इंटरेस्टेड इन व्हिडिओज. आता बघा, आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी 22 तारखेला माध्यमांसमोर एक लिस्ट वाचून दाखवली. ती होती ज्या राज्यात भाजपचं सरकार नाहीये त्या राज्यात झालेल्या पेपर लीकची. जम्मू काश्मीरमध्ये एसएसबी पेपर लीक, हिमाचलमध्ये स्कूल बोर्ड पेपर लीक, झारखंडमध्ये जेएससीचे हिंदी आणि सायन्स पेपर लीक, तेलंगणात इंटरमिजिएट आणि एसएससीचे पेपर लीक, तामिळनाडूमध्ये बीएड परीक्षेचे पेपर लीक, पश्चिम बंगालमध्ये पोलीस भरती, पंजाबमध्ये पीएसएसबी ग्रुप बी परीक्षेचे पेपर लीक, केरळमध्ये पीएससी परीक्षांमध्ये इरेग्युलरिटी, कर्नाटकमध्ये पीयूसी आणि बोर्ड पेपर लीक. आणि मग त्यांनी असा राहुल गांधींना प्रश्न विचारला की तुम्ही सिलेक्टिव्ह का होताय, तुम्ही या राज्यांचा उल्लेख का नाही करतात, तिकडच्या पेपर लीकचा उल्लेख का नाही करतात. हे विधान त्यांनी केलं कारण राहुल गांधींनी असं म्हटलं की मागच्या 10 वर्षात 150 पेपर लीकच्या घटना घडल्यात. आता नड्डांनी दिलेल्या या लिस्ट नंतर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक ट्विट केलं आणि म्हटलं की हो, एसएसबीचा पेपर लीक झाला होता, पण तुम्ही वर्ष चुकीचं सांगताय. तो 2022 मध्ये झाला होता, तेव्हा जम्मू काश्मीरमध्ये एनसी काँग्रेसचं सरकारच नव्हतं, तेव्हा लेफ्टनंट गव्हर्नर यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन होतं, म्हणजे थोडक्यात केंद्राचा कंट्रोल होता. आणि त्यांनी टोला असा मारला की धन्यवाद, तुम्ही सगळ्यांना ही चूक आठवण करून दिली त्याच्याबद्दल. आता त्या चौकशी समितीचं पुढे काय झालं हेही सांगा. आता लक्षात घ्या की 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याच राज्यात खरं तर पेपर लीक व्हायला नकोत आणि विद्यार्थ्यांची फरफट व्हायला नको. आत्ताच रिसेंट महाराष्ट्रात सुद्धा शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर लीक झाला. परीक्षा ऐन वेळेला पुढे ढकलली गेली, ती कधी आहे हे अजून कळलेलं नाहीये. अनेक शिक्षक आता वाट बघतायत की मी सरकारच्या भाषेत पात्र कधी होईन याच्यासाठी. नीट परीक्षांचे रिझल्ट लागले, त्या रिझल्ट नंतर आपल्या समोर काय काय बातम्या आल्या, किती गोंधळ आपल्या समोर आले मीडियातनं. आता जे.पी. नड्डा यांच्या रिसेंट लिस्टमध्ये हे अपडेट्स नसतील कारण भाजप शासित राज्यात हे झालेत, तरी मुळात काँग्रेस असो किंवा भाजप कुठेच फरफट होता कामा नये. दॅट्स ट्रू. पण दुसरी गोष्ट, केंद्र सरकारकडे राज्य सरकारपेक्षा जास्त अधिकार आहेत, जास्त यंत्रणा आहेत. सीबीआय चौकशी केंद्र सरकार करू शकतं. 2024 मध्ये पब्लिक एक्झामिनेशन्स ऍक्ट आणला होता, म्हणजे कठोर शिक्षा देता येऊ शकते. हा ऍक्ट आणखीन विस्तारित करून जास्त ठोस पावलं केंद्र सरकार उचलू शकतं. केंद्राकडे राष्ट्रीय स्तरावर सुधारणा करण्याची पूर्ण क्षमता आहे. आणि एक लक्षात घ्या ना, दिल्लीत बसून जर इकडच्या प्रादेशिक पक्षांवर काही कंट्रोल आणता येत असेल तर पेपर फुटीवर तर राज्य सरकार भाजपचं असो वा नसो, त्या राज्य सरकारला दणाणून सोडेल अशी व्यवस्था केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडे असणारच आहे ना. पॉलिटिकल सायन्समध्ये ना हे जे सगळे घडतंय ना, याला म्हणतात ब्लेम शिफ्टिंग, म्हणजे स्वतःची चूक दुरुस्त करण्याच्या ऐवजी समोरच्याची चूक दाखवत राहायचं. आणखीन एक प्रकार आहे की निगेटिव्ह पार्टिसनशिप, म्हणजे स्वतःचं काम दाखवण्यापेक्षा विरोधक किती वाईट आहेत हे सतत सांगत राहायचं. याचा फायदा कोणाला होतो? राजकीय पक्षांना होतही असेल. तोटा कोणाचा आहे लक्षात घ्या, विद्यार्थ्यांचा आहे. कारण प्रत्येक पत्रकार परिषद, प्रत्येक आरोप, प्रत्येक प्रत्यारोप एक दिवस पुढे ढकलतो आणि प्रत्येक पुढे ढकललेला दिवस
विद्यार्थ्यांचा विश्वास कणाकणाने कमी करत असतो. जर मागच्या 7 वर्षात 70 पेपर लीक झाले आहेत अशा बातम्या आपण वाचत असू तर आता मागच्या 70 वर्षांचा हिशोब काढत बसला पाहिजे का, हा प्रश्न आहे ना. जर नीट पेपर फुटीची ही पहिलीच वेळ नसेल तर याचा अर्थ पेपर लीक ही आता सिस्टीमची समस्या आहे ना. म्हणून त्यांनी केलं होतं हा बचाव नाहीये, उलट ही कबुली होते की सिस्टीम फेल झालीये. विद्यार्थ्यांना राजकीय पक्षांच्या फेल्युअरचं स्कोर कार्ड नकोय, त्यांना अकाउंटेबिलिटी हवी आहे, उत्तरदायित्व हवं आहे, जबाबदारी कुणीतरी पुढे येऊन घेतलेली हवी आहे आणि ती अकाउंटेबिलिटी त्यांना सिस्टीम करून मिळत नाहीये. म्हणून त्यांचा पारा चढतोय. हेच विद्यार्थी देशभरात वेगवेगळ्या प्रोटेस्टमधनं सांगतात. इतकंही आपल्याला कळत नाहीये का? 20 मार्कांचं नागरिकशास्त्र शिकून आपण मोठे झालोय. त्याच्यात काय लिहिलं होतं? लोकशाहीचे 4 स्तंभ. कुठले असतात ते? लेजिस्लेचर म्हणजे संसद, एक्झिक्युटिव्ह म्हणजे प्रशासक, ज्युडिशरी म्हणजे काय कोर्ट आणि प्रेस. आज शिक्षण मंत्री म्हणतायत की हे आंदोलक विद्यार्थीच नाहीयेत, प्रशासक हाणतायत, कोर्टाचे सरन्यायाधीश म्हणतायत की मला हे सगळं पाहायचंच नाहीये आणि मेनस्ट्रीम मीडियाबद्दल तर मी काय वेगळं सांगू. म्हणजे तुम्हाला कळतंय का की राग, आक्रोश, अस्वस्थता हे सगळं एकातनं दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं असं वाढत जातं. ही सगळी चेन रिॲक्शन झालेली आहे. राम मंदिरातलं दान चोरलं जातं, प्रश्न विचारू नका. इथेनॉल वापरल्यामुळे मायलेज कमी होतं का, प्रश्न विचारला तर डिफेमेशन केस होईल. कोटीच्या कोटी प्रोजेक्टमध्ये पहिल्याच पावसात दाणादाण दिसली, प्रश्न विचारला तर राज्याचा अपमान. SIR बद्दल विचारलं तर अँटी नॅशनल एलिमेंट. व्यवस्थेवर बोललं तर तुम्ही काँग्रेसवाले किंवा डावे. आंदोलन केलं तर तुम्हाला आपचा पाठिंबा आहे. रुपया पडतोय म्हटलं तर ताई म्हणतात तो मार्केटचा प्रश्न आहे, आमचा नाही. नीट परीक्षेबद्दल विचारलं तर शिक्षण मंत्री म्हणतात दहशतवादी आहे. देशात राहून विचारलं तर पाकिस्तानात जा, देशाच्या बाहेरून विचारलं तर देशात ये मग बघतो. हम करे तो करे क्या, बोले तो बोले. तर हे सगळं आहे ते असं आहे. यातही जर तुम्हाला अमृतकाळ दिसत असेल तर प्लीज हे वाक्य पाठ करा. वी आर नॉट इंटरेस्टेड इन व्हिडिओज.